आता आपलं कोल्हापूर क्रिकेटमध्ये जे आपलं योगदान आहे, हे आपलं एक आपणाला एक मास्टर माइंड किंवा कॅप्टन कूल किंवा एक शांत स्वभाव म्हणून तुम्ही एक तुमचं व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहे. तर तुमचा हा शांत स्वभावाचा तुम्हाला क्रिकेटमध्ये फायदा झाला का? असं तुम्हाला वाटतं का? नाही, क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही फील्डवरती असता, ग्राउंडमध्ये असता, तेव्हा ते अग्रेसिव्ह असायला पाहिजे. पण तेवढंच तुम्ही आतून शांत असायला पाहिजे. तुमचं अग्रेशन हे बाहेर दिसायला पाहिजे. पण काय, कसं क्रिकेट सुरू आहे, काय आहे, मॅच कशी सुरू आहे, हे तुम्हाला बरोबर. रीड करता यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही मॅच रीड करत असता, तेव्हाच तुमची जी कॅल्क्युलेशन्स आहेत ती परफेक्ट असायला पाहिजे. मॅच जिंकण्यासाठी तुमचे कॅल्क्युलेशन्स, तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही 5-6 मारलेत आणि टीम मॅच जिंकत नाही, तर त्याला काही व्हॅल्यू नाही. तुम्ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. मॅच जिंकली तरच तुम्हाला तिथं व्हॅल्यू आहे टीमला. 11 जणांची व्हॅल्यू तेव्हा तिथं क्रिएट होणार असते. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे. तुम्ही गेम रीड करायला पाहिजे. कसं पद्धतीनं जायला पाहिजे, काय एकोपा होऊन खेळायला पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही एक सीनियर खेळाडू बनता, तेव्हा यात सगळे टॅलेंट तुमच्याकडे आलेलं असतं. कारण की जे काय तुमच्या जे सीनियर खेळाडू तुमचे जे असतात, त्यांनी तुम्हाला हे शिकवलेलं असतं, कसं असतं, काय असतं. आणि या सगळ्यांचं धडं जे आहेत, ते आमचे जे आदरणीय किरण खतकर सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं बघून ते कशा पद्धतीनं कॅप्टनशिप करतायत, काय करतायत, कसं टीमला हँडल करतायत, हे तिथून मी शिकत गेलेलो आहे. आणि त्यामुळेच जे काय थोडंसं कॅप्टनशिप केलेलं आहे, ते त्यांच्या माध्यमातूनच केलेलं आहे. ते असतील, आमचे कृष्णात पिंगळे असतील, त्यांच्या माध्यमातून मी ते शिकत गेलेलो आहे.